IT कंपनीमध्ये रिसेशनचा प्रॉब्लेम येतोय, जॉब चाललाय असं सगळेजण सांगतात, पण मी तुम्हाला एक लिटरली ट्रूथ सांगतोय. जर का तुमच्याकडे प्रॉपर स्किल्स असतील आणि तुम्ही जर चांगल्या प्रोजेक्ट्सवर काम केलेलं असेल तर तुम्हाला याच्यामध्ये घाबरायचं काहीच कारण नाही आहे. इन केस समजा आपला जॉब जरी चालला गेला तर दुसरी कंपनी तुम्हाला रेडी असते जॉब देण्यासाठी. त्याच्यामुळं रिसेशनच्या भीतीपेक्षा तुम्ही तुमचे स्किल्स आणि नॉलेजला अपग्रेड करणं स्टार्ट करा. आणि आताच्या काळामध्ये जर का तुम्ही UI UX फ्रंट एंड किंवा बॅक एंडच्या रिलेटेड जात असाल तर ही चूक करू नका. तुम्हाला पण माहिती की आता AI जे सगळ्यांचे जॉब खात आहेत राईट. मग त्याच्यासाठी तुम्ही काय करू शकता, डायरेक्ट डेटा सायन्स किंवा डेटा अनालिटिक्स या फील्डमध्ये जाऊ शकता. याच्यामध्ये तुमचं जे करिअर जे सेफ राहणार आहे. कारण कसं आहे, आता जे पुढे फ्युचर येणार आहे ते डेटा सायन्स किंवा मशीन लर्निंगचं येणार आहे. आणि समजा तर तुम्हाला डेटा सायन्स या गोष्टीबद्दल भीती वाटत असेल तर तुम्ही पहिले डेटा अनालिटिक्स म्हणून 2 वर्ष 3 वर्ष काम करा. त्याच्यानंतर तुम्ही स्विच करा मशीन लर्निंगमध्ये. कारण ज्यावेळेस तुम्ही ॲज अ डेटा अनालिस्ट काम करताल तर तुम्ही त्यावेळेस मशीन लर्निंगवरती जे लोक काम करतायत त्यांना तुम्ही आपल्या डोळ्यांनी बघू शकता ते काय काम करतायत, कसे चॅलेंजेस फेस करतायत. 2 वर्ष डेटा सायन्समध्ये काम करा, त्याच्यानंतर तुम्ही मशीन लर्निंगमध्ये स्विच करू शकता किंवा AI मध्ये स्विच करू शकता. तर या सगळ्या गोष्टीसाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही आता अपस्किल करणं इम्पॉर्टंट आहे. आणि याला अपस्किल कसं करायचं आहे, कसं नॉलेज मिळवायचं आहे किंवा डेटा अनालिटिक्समध्ये किंवा डेटा सायन्समध्ये कसं जायचं आहे याच्यासाठी तुम्ही मला DM करू शकता. मी डेटा अनालिस्ट रिलेटेड भरपूर प्रोजेक्ट जे YouTubeवरती टाकलेले तुम्ही ते बघू शकता. आणि तुम्हाला सपोर्ट लागला तर हा नंबर दिलेला आहे, तुम्ही मला कधी पण व्हॉट्सअपला मेसेज करू शकता आणि माझ्यासोबत कॉल शेड्यूल करू शकता. अशाच व्हिडिओसाठीच मला फॉलो करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.